GST, कृषी कायदे, कामगार कायदे, बँकरप्सी कोड या 4 गोष्टींसाठी आपण मोदींना आर्थिक सुधारणांच्या 3ऱ्या टप्प्याचे जनक जर असं म्हटलं तर वावगं होणार. PM केअरमधून आलेले पैसे, त्या पैशातून PSA प्रकल्प, प्रेशराइज ऑक्सिजन प्रकल्प, 10 प्रकल्प मंजूर झाले होते महाराष्ट्राला. एकही प्रकल्प उभा राहू शकत नाही. त्याच विरोधकांनी वॅक्सिनबद्दल लोकांच्या मनात गैरसमज केला. या लोकांनी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण केल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला, ज्या वेळेला वॅक्सिन मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतं त्यावेळेला लोकांनी पाठ फिरवली होती. नमस्कार, मी संतोष कुलकर्णी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. 7 वर्ष हा राजकारणातला म्हटलं तर छोटा काळ आणि म्हटलं तर एक मोठा काळ आहे. पण जर एकूण राजकारण जर पाहिलं तर आपण त्याला तुलनेने छोटा काळ आपण असं म्हणू शकतो. आणि ज्या वेळेला एक टर्म संपून दुसऱ्या टर्मचे 2 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला एकूण 7 वर्षाच्या कारकिर्दीचं सिंहावलोकन आपण करू शकतो. तरीसुद्धा आपण असं म्हणता येईल की ते तात्पुरत्या स्वरूपाचंच विश्लेषण असू शकेल. म्हणजे उदाहरणार्थ पंडित नेहरूंच्या कारकिर्दीचं 1963 असलेलं वर्णन, 1990 असलेलं वर्णन आणि 2020 असलेलं वर्णन आणि विश्लेषण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक पडतो. त्यामध्ये राजकीय विचारसरणी येते, राजकीय द्वेष विद्वेष येतो, राजकीय प्रेम येतं. या सगळ्या गोष्टींचा मर्यादा लक्षात घेतली तर मोदी सरकारच्या 7 वर्षाच्या कारकिर्दीचं एक विश्लेषण करताना आपण तात्पुरत्या गोष्टीत न जाता एक त्याची व्यापक चौकट काय असू शकेल याच्याकडे आपण पाहायला पाहिजे. त्यामुळे आपण तात्पुरत्या निर्णयांचे विश्लेषण करण्याऐवजी मोदी सरकारच्या कारकिर्दीचं वैशिष्ट्य, मोदींच्या नेतृत्वाची कार्यशैली, आत्ताची स्थिती आणि या पुढच्या कालावधीत येणारी आव्हाने आणि संधी यांचा आपल्याला एक विचार करता येईल. 7 वर्षांची मोदी सरकारचं मूल्यमापन आपण 7 निर्णयांमध्ये करू शकतो. उदाहरणार्थ नोटबंदी, काश्मीरमधील 317व कलम रद्द करणं, ट्रिपल तलाकसाठी कायदा करणं असेल, अयोध्येमध्ये राम मंदिराचं निर्माण असेल, नागरिकत्व कायदा असेल आणि काही क्षेत्रामध्ये घेतलेल्या आर्थिक निर्णयांचे दूरगामी परिणाम असतील. या 7 मुद्द्यातून आपण मोदी सरकारचं विश्लेषण करू शकतो. पण मी स्वतः त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करेन. मोदी सरकारची कार्यशैली काय आहे? मोदी सरकारची कार्यशैली समजून घेताना एक 5-7 प्रमुख गोष्टी आपण नीट लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिला महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आर्थिक दूरगामी परिणाम करणारे निर्णय. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की GST हा इनडायरेक्ट टॅक्सेसमधील हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय मोदी सरकारने 2017 घेतला. आपल्या सर्वांना हेही माहिती आहे की GSTची संकल्पना गेल्या 30 वर्षापासून आपण चघळत होतो. मात्र राजकीय मतैक्य कधीच होऊ शकले नाही. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यासारखा अर्थतज्ञ असलेला व्यक्ती सुमारे 10 वर्ष पंतप्रधान पदावर होता, पण तरीही त्याला GSTची अंमलबजावणी, GSTला प्रत्यक्षात उतरवता आलं नाही. मात्र अरुण जेटली यांच्यासारख्या निष्णात व्यक्तीच्या मदतीने मोदींनी GST लागू केले. मान्य आहे की GSTमध्ये खूप अडथळे आहेत. GST संकल्पना तितकी सोपी नाही, परंतु त्यांना प्रत्यक्षात उतरवलं आणि गेल्या 4 वर्षामध्ये त्याच्यातील एक अडथळे दूर करत आता GST हा टॅक्स फ्रेंडली, इंडस्ट्री फ्रेंडली, कॉमन
माणसाला समजेल अशा पद्धतीने तो सुटसुटीत आणि सुलभ होतो आहे. माझ्या मते GST हा मोदींचा सर्वात मोठा निर्णय आहे, ज्या निर्णयाचे परिणाम कदाचित आज आपल्याला समजत नसतील तरी पुढच्या काही दशकात या दृष्टीने फार महत्त्वाच्या उपलब्धी आपल्याला पाहायला मिळाल्या असतील. याचबरोबर बँक्रप्सी ॲक्ट हजारो कंपन्यांचे लाखो कोटी रुपये हे कायदेशीर लढाईंमध्ये अडकून पडलेले आहेत. दुर्दैवाने त्याचा फटका बँकिंग सिस्टीमला बसतो आणि परिणामतः अर्थव्यवस्थेवरही निगेटिव्ह परिणाम होतो. IBC कोड हा मोदी सरकारचा आणखीन एक महत्त्वाचा निर्णय. त्याचे फायदे आपल्याला हळूहळू दिसायला लागलेले आहेत. सुमारे 2 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बँकांचे अडकलेले सुमारे 3 लाख कोटी रुपये बँकांना परत मिळालेले आहेत. एक फार मोठी उपलब्धी आहे, पण त्याचेही पूर्ण परिणाम आपल्याला जाणवायचे आहेत. याचबरोबर कृषी कायद्यांवरूनही आत्ता खूप वाद आहे. सीमेवर आपले शेतकरी बांधव गेल्या 6 महिन्यापासून ठिय्या देऊन बसलेली आहेत, परंतु माझ्या मते त्यांच्या मागण्या त्या अर्थाने अवास्तव आहेत. आत्ता काही पेन्स होणार आहेत, पण कृषी कायदे हे भारताच्या आर्थिक स्थितीसाठी दीर्घकालीन परिणाम करणारे आहेत. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा कामगार विषयक सुधारणा, ज्यांना आपण लेबर कोड्स म्हणतो. कामगार क्षेत्राच्या संदर्भातील 20, 25, 30 कायदे, जुनाट कायदे हे सगळे एकत्रित आणून मोदींनी 4 सुटसुटीत कायदे बनवलेले आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहात त्यांना मंजुरी मिळाली आहे, परंतु कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. माझ्या मते हेही कायदे कामगार, उद्योग, विकास, आर्थिक चालना या सर्व गोष्टींवर अनुकूल परिणाम असा करतील. आर्थिक सुधारणा हा मोदींच्या गेल्या 7 वर्षातील कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा आहे, ज्याच्याकडे त्या अर्थाने पाहिलं गेलेलं नाही. नोटबंदी हाही त्याच हेतूतील एक महत्त्वाचा निर्णय होता, परंतु 4 वर्षाचं विश्लेषण असं सांगतं की नोटबंदीचा फारसा फायदा झालेला नाही. त्यामुळे त्या अर्थाने नोटबंदी अपयशी ठरली आहे, परंतु GST, बँक्रप्सी कोड, कृषी कायदे आणि कामगार सुधारणा या 4 महत्त्वाच्या सुधारणा या मोदींच्या कारकिर्दीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. आपल्याला हेही माहिती आहे की भारतीय राजकारणात आर्थिक सुधारणांचे जे जनक म्हटले जातात ते PV नरसिंह राव. त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मदतीने आर्थिक सुधारणांना सुरुवात केली होती. आपण त्याला LPG म्हणतो, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन. दुसरा टप्पा, आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा हा वाजपेयींच्या नेतृत्वाखाली जेव्हा यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते त्यांनी राबवला होता. त्यात प्रामुख्याने फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, LIC सारख्या संस्था यामध्ये बदल केले गेले. आणि माझ्या मते नोटबंदी अपयशी ठरली असली तरीही GST, कृषी कायदे, कामगार कायदे, बँक्रप्सी कोड या 4 गोष्टींसाठी आपण मोदींना आर्थिक सुधारणांच्या 3ऱ्या टप्प्याचे जनक जर असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आर्थिक सुधारणा हा मोदींच्या कार्यशैलीचा एक भाग झाला. आपल्याला हेही सांगायला हवं की ज्यावेळेला नरसिंह राव आणि मनमोहन सिंग या जोडगोळीने 91 मध्ये आर्थिक सुधारणांचा पहिला टप्पा राबवला होता, त्यावेळेला त्याला प्रचंड कडाडून विरोध झालेला होता. मात्र ते दोघेही ठाम राहिले आणि त्याची फळं आपल्याला 96-97 पासून पाहायला मिळाली, ज्यावेळेला अर्थव्यवस्थेचा विकास दर हा 9%, 10% आणि अगदी 13% गेला होता. मला खात्री आहे की 3ऱ्या टप्प्यातील आर्थिक सुधारणांचेही फळ
आपल्याला मिळेल, मात्र त्यासाठी आणखी काही काळ द्यावा लागेल. माझ्या मते 23-24 पासून या आर्थिक सुधारणांचं फळ भारत देशाला मिळेल. मोदींच्या कार्यशैलीचा दुसरा एक महत्त्वाचा भाग तो म्हणजे त्यांनी मध्यस्थांना पूर्णपणे हटवलेला आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींचं एक फेमस वाक्य असायचं की मी दिल्लीहून 100 रुपये पाठवतो, त्यावेळेला 85 रुपये मधल्यामध्ये गायब होतात आणि गावापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत फक्त 15 रुपये मिळतात. मोदींनी एक्झॅक्ट अपोजिट केलं आहे. आज 15 रुपये गायब होतात आणि 85 रुपये सामान्य लोकांच्या हातात पोचतात. हे त्यांनी कसं शक्य केलं? 2 डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, ज्याला आपण डेबिटी म्हणतो, आणि दुसरं त्याच्यासाठी जे होतं ते जाम, जनधन, आधार आणि मोबाईल. या 2 गोष्टींमुळे आपण पाहतो आहोत की मिडलमन, प्रत्येक ठिकाणी असलेले मध्यस्थ, प्रत्येक ठिकाणी असलेले दलाल, यांना मोदींनी बऱ्यापैकी हद्दपार केलेलं आहे. आज MSPचे पैसे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जातात. आज गॅस सिलेंडरची सबसिडी सामान्यांच्या अकाउंटमध्ये जाते. केंद्र सरकारने कोविड पॅन्डेमिकमध्ये पाठवलेले 500 रुपये थेट गरिबांच्या खात्यामध्ये गेले. आज रेशन व्यवस्था त्यांनी डिजिटलाइज केलेली आहे. त्यामुळे या रेशनवरील स्वस्त धान्याला जे पाय फुटायचे, मधल्यामध्ये दलाल ते गायब करायचे, याला बऱ्यापैकी नियंत्रण बसलेलं आहे. त्यामुळे हा मोदींच्या कार्यशैलीतला, मोदी सरकारचा हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा की त्यांनी मिडलमन कम्प्लिटली इलिमिनेटेड केले. तिसरा मुद्दा जो मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे भ्रष्टाचारावर बऱ्यापैकी नियंत्रण. असा अजिबात दावा नाही की भ्रष्टाचार संपला आहे. असा अजिबात दावा नाही की भ्रष्टाचारावर पूर्णपणे नियंत्रण आलं आहे. पण एवढं मात्र आपण नक्की सांगू शकतो की अतिशय वरिष्ठ पातळीवरून भ्रष्टाचाराला असलेले संस्थात्मक संरक्षण आज नाही. त्यामुळे मनमोहन सिंगांची जशी कारकीर्द 2G, कोळसा यासारख्या अनेक भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी गाजलेली होती, गेल्या 7 वर्षात मोदी सरकारवर त्या पद्धतीचा आरोप नाही झालेला. राफेल प्रकरणी राहुल गांधींनी सेन्सेशनलाइज करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला त्यात यश आलं नाही. सुप्रीम कोर्टानेही ती याचिका नाकारली, कॅगनेही त्याच्यातील दावे खोडून काढले आणि पॉलिटिकली त्याचा परिणाम झाला नाही. कारण 2019च्या निवडणुकीत मोदी 2014पेक्षा जास्त जागांनी निवडून आले. सो मोदी सरकारची ही एक उपलब्धी आहे की त्यांनी भ्रष्टाचारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं आहे. खूप काही केलं आहे, खूप काही करायचं आहे, परंतु एक महत्त्वाचं वैशिष्ट्य त्यांचं आपल्याला म्हणता येईल. जे चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कल्चरल नॅशनलिझम. भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. अन्य राजकीय पक्षसुद्धा विचारधारेवर चालतात, परंतु भाजपचं विचारधारेबद्दलची जी निष्ठा आहे ती इतर पक्षांपेक्षा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्ही जर आजपर्यंत भारताचं जर नीट पाहिलं तर भारताने आत्तापर्यंत 3 रिव्होल्युशन्स, क्रांती म्हणूयात आपण, अनुभवलेले आहेत आणि 3 ही तगड्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली. पंडितजी हे सुमारे 17 वर्ष देशाचे पंतप्रधान होते आणि त्यांनी देशामध्ये समाजवाद क्रांती केली. नेहरूंनी जे नियोजनाचं सगळी जी चौकट आखली, नेहरूंचे जे राजकारण होतं, त्यांच्यावर रशियाचा मोठा प्रभाव होता आणि या प्रभावामध्ये नेहरूंनी देशामध्ये समाजवादाची चौकट, ज्याला आपण क्रांती म्हणू, ती त्यांनी निश्चित करून दिली. पुढे पंतप्रधान इंदिराजींनी या देशात एक नवीन क्रांती आणली, ती म्हणजे सेक्युलरिझम.
भारताच्या राज्यघटनेत सेक्युलर हा शब्द नव्हता. इंदिराजींनी तो घातला. त्याचं महत्त्वाचं कारण असं होतं की मुस्लिम अपीजमेंट पॉलिटिक्स हिला इंदिराजींच्या कारकिर्दीमध्ये मोठी चालना मिळाली. नेहरूंचा समाजवाद, इंदिराजींचा सेक्युलरिझम, धर्मनिरपेक्षतावाद आणि या पिरियडमध्ये इंदिराजींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केलेलं मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण हा दुसरा टप्पा होता. तिसरा टप्पा माझ्या मते, ज्याला आपण तिसरी क्रांती म्हणू, ती 2014 सुरू झाली. आणि ती क्रांती, ती रिव्होल्यूशन म्हणजे कल्चरल रिव्होल्यूशन, सांस्कृतिक क्रांती. या मोदींच्या कारकिर्दीचं व्यवच्छेदक लक्षण आपल्याला म्हणावं लागेल. का? 2014पर्यंत भारतीय राजकारणावर मुस्लिम व्होट बँकेचा मोठा प्रभाव आणि पगडा होता. मुस्लिम मतपेढीच्या पलीकडे राजकारण आणि जिंकण्याचं राजकारण असूच शकत नाही अशीच धारणा होती. या धारणेला मोदींनी 2014 पहिल्यांदा धक्का दिला. 2017 उत्तर प्रदेश निवडणुकीत दुसरा धक्का दिला आणि 2019 लोकसभेत तिसरा धक्का दिला. मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण न करताही आपण सत्तेवर येऊ शकतो, हाच संदेश या तिन्ही निवडणुकातून दिसला. आणि याच्यातून एक असर्टिव्ह हिंदुत्व मोदींनी पुढं आणलं. मोदींची जी पहिली कारकीर्द होती ती प्रामुख्याने पॉप्युलिस्ट स्वरूपाची होती. प्रो पुअर, ज्याला आपण गरिबांकडे जाणारी होती. म्हणजे जनधन असेल, उज्ज्वला असेल, प्रधानमंत्री आवास असेल, अशा अनेक योजनांमधून पहिल्या कारकिर्दीमध्ये मोदींनी एक पॉप्युलिस्ट आणि एका अर्थाने सोशलिस्ट पॉलिटिक्स केलं. दुसऱ्या कारकिर्दीमध्ये, दुसऱ्या टर्ममध्ये मोदी भाजपचा आणि संघ परिवाराचा जो लॉंग टर्म एजेंडा आहे तो अतिशय वेगानं पूर्ण करत आहेत. काश्मीरमधील 370व कलम रद्द करावं याकरता गेली 70 वर्ष भाजप प्रयत्न करत होतं. मोदींनी तो एजेंडा एका फटक्यात पूर्ण केला. राम मंदिरासाठी 500 वर्ष संघर्ष होता. राजकीय संघर्ष गेल्या 30 वर्षापासून होता. मोदींनी आज राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करत आणलेलं आहे. नागरिकत्व कायदा हा भाजपने 1952 दिलेलं आश्वासन होतं. 1952 पासूनच्या आत्तापर्यंतच्या सर्व जाहीरनाम्यांमध्ये नागरिकत्व कायदा आश्वासन होतं. मोदींनी तेही पूर्ण केलेलं आहे. एकीकडे संघ परिवाराचा आणि भाजपचे लॉंग टर्म एजेंडे प्रत्यक्षात उतरवत असताना दुसरीकडे एक हिंदू पॉलिटिक्स, एक हिंदू असर्टिव्ह पॉलिटिक्स मोदींनी सुरू केलं आहे. भाजप नॉर्मली हिंदू हिंदी असाच पक्ष मानला जातो. भाजपच्या विस्ताराला कास्ट, क्लास, लँग्वेज आणि रिजनल सेंटिमेंट्स हे त्या अर्थाने अडथळे आहेत. उदाहरणार्थ तमिळनाडू असेल, भाजपचा विस्तार नाही. केरळ असेल, भाजपचा विस्तार नाही. भाजपच्या विस्तारामध्ये हे जे अडथळे आहेत हे अडथळे दूर करण्यासाठी पॅन इंडिया हिंदुत्व हे मोदींचं आणखीन एक वैशिष्ट्य मानावं लागेल की या पॅन इंडिया हिंदुत्वामुळे हे जे अडथळे आहेत, क्लास, कास्ट, लँग्वेज आणि रिझन्स, हे अडथळे भाजपने बऱ्यापैकी दूर केले आहेत. अपवाद तमिळनाडू आणि केरळचा. अमित शहांच्या भाषेत सांगायचं तर तमिळनाडू भाजपसाठी लॉस्ट फ्रॉन्टियर आहे. सगळ्यात शेवटी भाजपची लढाई तमिळनाडूसाठी असेल आणि 2026ची तयारी भाजप आत्तापासून कशी करतोय हे आता 2021च्या निवडणुकीत आपल्याला दिसेल. मोदींचं 5वं वैशिष्ट्य
जसं मी आत्ता उल्लेख केला की मोदींची पंतप्रधान बनण्यापूर्वी काय प्रतिमा होती? प्रो इंडस्ट्रियलिस्ट, प्रो बिझनेस. मात्र प्रत्यक्षात गेल्या मोदींच्या पहिल्या टर्मचं जर आपण विश्लेषण केलं तर असं लक्षात येईल की प्रत्यक्षात मोदी यांनी प्रो पुअर, ज्याला आपण समाजवादी अर्थनीती मोदींनी स्वीकारली. 8 कोटी गरिबांना उज्ज्वलामधून मोफत गॅस, सुमारे 2 कोटी लोकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरांची बांधणी, 32 कोटी लोकांना प्रथमच बँकेचं अकाउंट. अशा कितीतरी गोष्टींनी एकेकाळी गरीब ही जी काँग्रेसची मक्तेदारी होती, काँग्रेसची मतपेटी होती, ती मोदींनी सहजपणे पळवली. काँग्रेसला ते समजूही शकलं नाही. ही मोदींची 5 वैशिष्ट्य आहेत. या 5 वैशिष्ट्यातून आपल्याला मोदींच्या समग्र कारकिर्दीकडे आपल्याला पाहावं लागेल. पण मुद्दा महत्त्वाचा असा आहे, काय कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी वाताहत झाली, त्या वाताहतीने ब्रँड मोदीवर काय इम्पॅक्ट केला आहे, काय इम्पॅक्ट करू शकतो, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आपल्याला हेही माहिती आहे की नोटबंदी झाली, मोदींच्या पॉप्युलरिटीवर काही परिणाम झाला नाही. राहुल गांधींनी राफेलसाठी जंग पछाडलं. सूटबूट की सरकार, अडाणी अंबानी की सरकार, अशा प्रकारची प्रतिमा मोदींची करण्याचा प्रयत्न केला. पॉलिटिकली काही इम्पॅक्ट झाला नाही. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात जे काही घडतं आहे त्याचा कितपत परिणाम ब्रँड मोदीवर होईल, हा महत्त्वाचा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचबरोबर बंगालमध्ये अपेक्षित जे यश होतं ते मिळवण्यात आलेलं अपयश, हाही त्याला जोडून असणारा मुद्दा आहे. माझ्या मते की कोरोनाची दुसरी लाट याचं जर विश्लेषण 2 पद्धतीने करता येईल. एक हेल्थ क्रायसिस म्हणून आणि दुसरं त्याचे राजकीय परिणाम म्हणून. हेल्थ क्रायसिस नो डाऊट तो हेल्थ क्रायसिस आहे आणि हेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या सर्वांनाच माहिती होतं की दुसरी लाट येणार आहे, पण दुसरी लाट इतक्या लवकर येईल आणि इतक्या वेगवान पद्धतीने आदळेल याची कल्पना कुणालाच नव्हती. आज एक नॅरेटिव्ह असं केलं जातं की कुंभमुळे कोरोना वाढला, 5 राज्यातील निवडणुकांमुळे कोरोना वाढला. दॅट इज अ नॅरेटिव्ह. राजकीय टीकाटिप्पणी होत राहील. फॅक्ट्स काय आहेत? कुंभ जानेवारीपासून सुरू होता. एप्रिलमध्ये तो थांबला सिम्बॉलिक झाल्यानंतर. उत्तराखंडमध्ये काय स्थिती आहे? कोरोनामुळे प्रचंड तिथं काही झालं आहे का? येस, त्याचा इम्पॅक्ट आहे, पण ज्याला सुपर स्प्रेड कुंभ म्हणतात त्याच्यात अजिबात तथ्य नाही. ज्या 5 राज्यात निवडणुका झाल्या त्या राज्यातील कोरोनाची स्थिती आणि ज्या राज्यात निवडणुका नव्हत्या, ज्या राज्यांमध्ये लाखोंच्या सभा नाही झाल्या, अशा महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पंजाब, दिल्ली येथे का कोरोना वाढला? आकडेवारी ही या नॅरेटिव्हला अजिबात सपोर्ट करत नाही. आकडेवारी काय सांगते की ज्या राज्यामध्ये निवडणूक नव्हती त्याच राज्यांमध्ये कोरोना सर्वाधिक जास्त होता. टॉप 5 स्टेट्स कुठली आहेत? महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, पंजाब. येथे कुठे निवडणूक होती? निवडणूक नव्हती तरी तिथे कोरोना वाढला. त्यामुळे हाही नॅरेटिव्ह आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो माझ्या मते की या निमित्ताने मोदी बॅकफूटवर आलेत. त्याचं कारण असं आहे, दुसरी लाट अतिशय जबरदस्त होती. त्या लाटेमध्ये जनतेची जी धुळधाण उडाली, आपल्या जवळच्यांना गमवावं लागलं, याचा अर्थ कोरोना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोचला.
जनतेची जी ससे होलपट झाली, स्वाभाविकपणे त्याचा फटका बसणार, त्याचा राग बसणार. पण आपण हेही समजून घ्यायला हवं की केवळ याला मोदी एकटे नाही आहेत जबाबदार. आपल्याकडे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगण्याची गोष्ट आहे, हेल्थ हा विषय कुणाचा आहे? राज्यांचा आहे. ऑक्सिजनसाठी, ऑक्सिजन अभावी 30% मृत्यू झालेले आहेत. ऑक्सिजन निर्मिती करणं ही केंद्राची जबाबदारी. एक ऑक्सिजन प्रकल्प उभा करायला फक्त 60 लाख रुपये लागू शकतात का? महाराष्ट्र पहिल्या लाटेमध्ये होरपळला होता, त्या महाराष्ट्राने ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021 या 6 महिन्यात 60 जिल्ह्यांमध्ये 60 प्रकल्प सुमारे 35 कोटी रुपये खर्च करून उभा करू शकला नाही. PM केअरमधून आलेले पैसे, त्या पैशातून PSA प्रकल्प, प्रेशराइज ऑक्सिजन प्रकल्प, 10 प्रकल्प मंजूर झाले होते महाराष्ट्राला. एकही प्रकल्प उभा राहू शकत नाही. महाराष्ट्रात आज 90,000 मृत्यू आहेत. एवढे मृत्यू होऊन सुद्धा त्याला राज्य सरकार नसतं जबाबदार, केवळ मोदी जबाबदार. डॉक्टरची नियुक्ती, नर्सेसची नियुक्ती, ICU बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात. तरीही नॅरेटिव्ह मोदी जबाबदार आणि उद्धव ठाकरेंनी सर्वाधिक चांगली परिस्थिती हाताळली. ज्या राज्यामध्ये देशातले 30% मृत्यू होतात, ज्या राज्यामध्ये देशातील रुग्णांच्या संख्येपैकी 30% रुग्ण आहेत, त्या राज्यातील मुख्यमंत्री जगातला सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री. हे नॅरेटिव्ह कसं काय चालू शकतं? तो मला असं वाटतं की हे राजकीय नॅरेटिव्ह आहे आणि याला राजकीय पद्धतीनंच उत्तर दिलं जाईल. आज स्वाभाविकपणे लोकांच्या मोदींकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि स्वाभाविकपणे मोदींच्याकडून त्यांच्या अपेक्षा पण आहेत. त्यामुळे मोदींवर आत्ता राग आहे. मला असं वाटतंय की त्या रागाची राजकीय किंमत कदाचित मोदींना मोजावी लागणार नाही. व्हॅक्सिनेशनवरून मोदी सरकारला एका मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतं आहे. त्याच्यातून काही प्रश्नही विरोधकांसहित अनेकांनी उपस्थित केलेत. पण तत्पूर्वी 2-3 गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आज जे विरोधक वॅक्सिनेशन द्या, वॅक्सिनेशन हवं आहे, वॅक्सिनेशन अमुक आहे अशी टीका करत होते, त्याच विरोधकांनी वॅक्सिनबद्दल लोकांच्या मनात गैरसमज केला. आपल्याला आठवत असेल, अखिलेश यादव असं म्हणाले होते, भाजपचं वॅक्सिन मी घेणार नाही. हेच जयराम रमेश आणि हेच शशी थरूर यांनी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनवर अनेक प्रकारच्या शंका घेतल्या होत्या. याच दोघांनी त्याचबरोबर न्यूयॉर्क टाइम्स, BBC यासारख्या पाश्चिमात्य माध्यमांनी असं लिहिलेलं होतं, कोवॅक्सिनला परवानगी देण्यासाठी एवढी मोदी सरकार घाई का करत आहे. आज हीच मंडळी असं म्हणतायत की वॅक्सिनेशनसाठी घाई का केली नाही. हीच मंडळी असं म्हणतायत की लोकांच्या मनामधील शंका तुम्ही दूर करा. पण शंका तर याच लोकांनी निर्माण केल्या होत्या. या लोकांनी लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण केल्या होत्या. त्याचा परिणाम असा झाला, ज्या वेळेला वॅक्सिन मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतं त्यावेळेला लोकांनी पाठ फिरवली होती. लोक सोडून द्या, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांनी सुद्धा पाठ फिरवलेली होती. जानेवारी फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये वॅक्सिन अवेलेबल असून सुद्धा लोक येत नव्हते, कारण लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण केली होती. ज्या वेळेला दुसऱ्या लाटेचा तडाखा बसला त्यावेळेला लोक वॅक्सिनेशनकडे आले. त्यामुळे मला असं वाटतंय की हे विरोधक हे दोन्ही बाजूनी बोलणारे आहेत. त्यामुळे तो महत्त्वाचा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे, 140 कोटींचा देश, इतका विविध वैशिष्ट्यांनी नटलेला देश, या देशामध्ये एखादी अभियान राबवणं इट्स व्हेरी डिफिकल्ट जॉब. आज तरीसुद्धा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे, भारताने 20 कोटी लोकांचं वॅक्सिनेशन केलं आहे. जगातील 2 नंबरचा देश आहे. अमेरिकेच्या पेक्षा कमी कालावधीमध्ये आपण 20 कोटींचा टप्पा गाठला आहे
आणि भारत सरकारने जे नियोजन केलेलं आहे त्याच्यानुसार येत्या डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोसेस अवेलेबल होतील. परिणामी 90% जास्त लोकसंख्येला आपण डिसेंबरपर्यंत वॅक्सिनेशन केलं असेल. पण याच वॅक्सिनेशनवरून किती शंका कुशंका निर्माण केल्या. नॅरेटिव्ह चालवलं गेलं की परदेशात, भारताला गरज असताना परदेशात दिलं गेलं पाहिजे. इतकी साधी गोष्ट आहे. 6.5 कोटी डोसेस आपण परदेशात दिले, त्याच्यातले 2 भाग होते कमर्शियल ऑब्लिगेशन्स होतं. कारण का, सिरमची लस ही भारताची लस नाही आहे, ती ऑक्सफर्ड आणि ॲस्ट्राझेनेकाची लस आहे. त्या दोघांमध्ये झालेल्या करारानुसार त्यांना लस देणं अपेक्षित आहे. एवढं सगळं माहीत असून सुद्धा ही जेव्हा मंडळी, उच्च विद्याविभूषित मंडळी, शिक्षित मंडळी, तज्ज्ञ मंडळी हे करतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये द्वेषाचा, राजकारणाचाच भाग जास्त असतो. मला असं वाटतं आहे स्वतःला की वॅक्सिनेशनमध्ये मे महिना खूप खडतर होता, पण जून महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंत वॅक्सिनेशनची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत होईल आणि डिसेंबर एंडपर्यंत आपण 90% इलिजिबल लोकसंख्येला, म्हणजे 18पेक्षा जास्त लोकसंख्येला आपण वॅक्सिनेट केलेलं असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दल जे छापून आलं, न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, द इकॉनॉमिस्ट, द लंडन टाइम्स यांनी भारताबद्दलचं जे वार्तांकन केलं ते वार्तांकन खूप एकतर्फी होतं. कालच न्यूयॉर्क टाइम्समध्ये असं आलं की भारतामध्ये 42 लाख मृत्यू झाले कोरोनाने आणि 72 कोटी लोकांना कोरोना झाला. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगा, ही आकडेवारी आपल्याला खरी वाटते? भारतामध्ये आपण आहोत, 42 लाख मृत्यू झालेत कोरोनाने, 72 कोटी लोकांना कोरोना झालाय. काय हे? त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मोदी द्वेष्टे ही जी पाश्चिमात्य माध्यमं आहेत, या निमित्ताने त्यांनी मोदींची आणि मोदींच्या निमित्ताने भारताची एक विचित्र प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण ही प्रतिमा ही सत्याला धरून, वस्तुस्थितीला धरून नाही. त्यामुळे या क्षणाला मोदी बॅकफूटवर आहेत, कारण त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. पण मला वाटतं की याचे लॉंग टर्म परिणाम होणार नाहीत असं मला वाटतं. शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तो की पुढची 3 वर्ष कसं राहील चित्र. कारण आता लगेचच 8 महिन्यात उत्तर प्रदेशची निवडणूक येते. भाजपसाठी सर्वात महत्त्वाचं राज्य आहे, ज्या राज्यातून 80 खासदार येतात, राज्यसभेमध्ये 30 खासदार असतात आणि एवढं महत्त्वाचं राज्य, ज्या राज्यामध्ये 23 कोटी जनता राहते, ते राज्य स्वतःकडे राहावं हे स्वाभाविकपणे भाजपला वाटेल. आणि भाजपपुढे मला असं वाटतं की ते सर्वात मोठं आव्हान नजीकच्या कालावधीत असेल. तुलनेने गुजरातमधील आव्हान थोडंसं सोपं आहे, उत्तर प्रदेशातील आव्हान मात्र अवघड आहे. कारण बंगालच्या निवडणुकीनंतर एक मुस्लिम पोलरायझेशन्स एक मोठी चालना उत्तर प्रदेशात मिळाली आहे आणि याच्यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला फार मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागेल. जर भाजपने उत्तर प्रदेश गमावलं तर मग मात्र मोदींची कसोटी सुरू होईल, कसोटीचा कालावधी सुरू होईल. आणि उत्तर प्रदेशसारखं राज्य गमावणं चालणार नाही. मोदींसमोरचं पुढचं आव्हान ते असेल की कोरोनाने उद्ध्वस्त झालेली अर्थव्यवस्था, बेरोजगारीचं मोठं संकट, या संकटातून भारताला झेप घ्यावी लागेल. एक जस्ट उदाहरण सांगतो. अमेरिकेमध्ये जेव्हा स्पॅनिश फ्लू आला होता आणि अमेरिकेची अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती, त्याच्यातून अमेरिका उठला आणि पुढील सलग 10 वर्ष 10% ग्रोथ रेट अमेरिकेतनी साधला. मोदींना हा मिरॅकल करून दाखवावा लागेल. मोदींकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, त्यामुळे स्वाभाविकपणे या अपेक्षांचं मोठं दडपण मोदींवर पुढच्या 3 वर्षामध्ये असेल. अर्थव्यवस्था 10% गतीने चालली तर 2024ला अडचण येणार नाही. पण जर अर्थव्यवस्था उभी राहिली नाही, कोरोनाच्या संकटातून ती जर सावरली नाही, तर 2024मध्ये
मोदींना प्रचंड मोठ्या अँटी इन्कम्बन्सीला सामोरं जावं लागेल असं मला वाटतंय. धन्यवाद. या निमित्ताने मला संधी दिली त्यामुळे मी सगळ्या संपादकीय विभागाचं आभार मानतो आणि वाचकांना प्रेक्षकांनाही मी नमस्कार करतो. धन्यवाद.